नमस्कार, मी अस्मिता. माझ्या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे खूप स्वागत. आजची आपली रेसिपी आहे मटार पनीर. साध्या आणि सोप्या पद्धतीने मटार पनीर कसं बनवायचं हे आज आपण बघणार आहोत. इथे मी 1 टीस्पून तेल कढईमध्ये गरम करून घेतले आणि 3 मध्यम आकाराचे कांदे उभे काप करून कढईमध्ये घातले आहेत. पाव चमचा मीठ पण मी इथे घातलं आहे, म्हणजे कांदा हा लवकर भाजून होईल. 2 ते 3 मिनिट कांदा हा असाच भाजून घ्यायचा आहे. इथे आपल्याला कांद्याचा रंग हा लालसर असा करायचा नाही आहे. ट्रान्सपरंट होईपर्यंत कांदा हा भाजून घ्यायचा आहे. 2 मिनिटे झाले आहे. आता 2 कट केलेल्या हिरव्या मिरच्या आपल्याला इथे घालायच्या आहे आणि त्याचबरोबर 1 मोठा चमचा मी मगजबी घेतली आहे. मगजबी नसेल तर 3 ते 4 काजू तुम्ही इथे वापरू शकता. त्याच्यामुळे एक क्रीमी टेक्स्चर हे ग्रेव्हीला येतं आणि ग्रेव्ही ही छान टेस्टी अशी तयार होते. त्याच्यानंतर आपल्याला इथे आलं लसूण पेस्ट घालायची आहे आणि ती पण कांद्याबरोबर आपल्याला परतून घ्यायची आहे. आलं लसूण पेस्ट जर नसेल तर 4 ते 5 लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आलं घालून तुम्ही कांद्याबरोबर ते परतून घेऊ शकता. तीन ते 4 मिनिटांनी कांदा हा असा भाजून होईल. त्याच्यानंतर आपल्याला 1 कट केलेला टोमॅटो इथे वापरायचा आहे. चटपटीत भाजी आवडत असेल तर तुम्ही इथे 2 टोमॅटो सुद्धा वापरू शकता. टोमॅटो सॉफ्ट होण्यासाठी मिनिटभर झाकण मी इथे ठेवलं आहे. आता मसाला हा तयार आहे. थंड करून घेतल्यावर मिक्सरमधून आपल्याला वाटून घ्यायचा आहे. मसाला वाटतानाच याच्यामध्ये आपल्याला काही सुके मसाले ॲड करायचे आहे. 2 टीस्पून धनेपूड आणि 2 टीस्पून मी इथे लाल तिखट वापरला आहे. 1 टीस्पून इथे किचन किंग मसाला पण आपल्याला वापरायचा आहे. किचन किंग मसाला नसेल तर पनीर भाजीसाठी वापरला जाणारा मसाला पण सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता. मसाला इथे आपला वाटून तयार आहे. आता आपण भाजी तयार करूया. आता इथे 200 ग्राम पनीर मी कट करून घेतला आहे. पनीरमध्ये 1 टीस्पून तेल, 1 टीस्पून लाल तिखट आणि चिमूटभर मीठ घालून हे सर्व मसाले पनीरला लावून घ्यायचे आहेत. हाताने हे सर्व मसाले चांगल्या पद्धतीने मिक्स होतात. रंग पण छान येतो. चव आणि रंग छान दिसण्यासाठी मी अशी पद्धत वापरली. आता मसाला भाजलेल्या कढईमध्ये 1 टीस्पून तेलावर आपल्याला हे पनीर परतून घ्यायचं आहे. मिनिटभरात हे पनीर सर्व बाजूनी परतून होतं. पनीरला तेल सुटायला लागतं आणि तेल सुटायला लागलं की पनीर आपल्याला बाजूला काढून घ्यायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता पनीरला खूप छान असा रंग आला आहे आणि चवही छान लागते. आता त्याच कढईमध्ये मी इथे 1 टेबलस्पून तेल घेतलं आहे. आता ह्या तेलावर आपल्याला तयार केलेली मसाला पेस्ट ही भाजून घ्यायची आहे. त्याच्या आधी 1 टीस्पून जिरं घालून आपल्याला फोडणी करायची आहे. जिरं फुललं की त्याच्यानंतर आपल्याला संपूर्ण मसाल्याची पेस्ट ही ग्रेव्हीमध्ये घालायची आहे. 4 ते 5 लोकांना पुरेल इतकी ही ग्रेव्ही बनते. अप्रतिम अशी टेस्ट ह्या ग्रेव्हीनी भाजीला येते. तुम्ही नक्की बनवून बघा. आता ही मसाला पेस्ट आपल्याला स्लो ते मीडियम गॅसवर चांगली भाजून घ्यायची आहे. मसाला चांगला आपल्याला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे. झाकण ठेवून स्लो ते मीडियम गॅसवर आपल्याला 8 ते 10 मिनिट हा मसाला चांगला परतून घ्यायचा आहे.
तळाशी लागू न देता मध्ये मध्ये आपल्याला मसाला हा भाजून घ्यायचा आहे। 1 टीस्पून लाल तिखट मी इथे आणखी वापरला आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे चवीप्रमाणे लाल तिखट इथे वापरू शकता। तुम्ही इथे बघू शकता मसाल्याला चांगलं तेल सुटू लागलं आहे। आणखी 3 ते 4 मिनिट हा मसाला आपल्याला भाजून घ्यायचा आहे। तुम्ही इथे बघू शकता मसाला आपला चांगला भाजून होत आहे। आणखी थोडा वेळ आपल्याला हा मसाला झाकण ठेवून शिजवून घ्यायचा आहे। गॅसची आच मी स्लो ठेवली आहे। तुम्ही इथे बघू शकता मसाल्याला छान तेल सुटले आहे। आता आपल्याला इथे भाजून घेतलेलं पनीर ॲड करायचं आहे। कच्चं पनीर वापरायचं असेल तर ग्रेव्हीमध्ये सगळ्यात शेवटी ते तुम्ही वापरू शकता। तळून घेतलेलं पनीर सुद्धा इथे वापरू शकता। आता इथे आवडीप्रमाणे 1 वाटीभर मी मटार घेतले आहे। मटार कुकरमध्ये 1 शिटी देऊन वाफवून घेतले आणि पाण्यासहितच मी हे मटार ग्रेव्हीमध्ये घातले आहे। वाटणाचं थोडं पाणी पण मी इथे वापरलं आहे। ग्रेव्ही किती दाट आणि घट्ट पातळ पाहिजे आहे त्याप्रमाणे तुम्ही इथे पाणी वापरायचं आहे। ही ग्रेव्ही थंड झाल्यावर आणखी घट्ट येते, त्याच्यामुळे पाणी हे थोडं आणखी वापरू शकता। आता आपल्याला एक सिक्रेट इन्ग्रेडियंट म्हणजे 1 चमचा कसुरी मेथी पावडर मी तव्यावर भाजून घेतली। तव्यावर भाजल्यामुळे एक खूप छान सुगंध ह्या मेथीला येतो आणि भाजीमध्ये अप्रतिम टेस्ट ही तयार होते। म्हणून तव्यावर मिनिटभर परतून ही कसुरी मेथी अशा पद्धतीने तुम्ही नक्की वापरून बघा। ग्रेव्ही तयार आहे। चवीप्रमाणे मीठ आपल्याला इथे वापरायचं आहे। कांदा भाजताना सुद्धा आपण मीठ वापरलं होतं आणि पनीरमध्ये पण थोडं मीठ आपण घातलं होतं, त्याच्या अंदाजाने आपल्याला इथे मीठ वापरायचं आहे। आपली ग्रेव्ही ही तयार आहे। ग्रेव्ही अप्रतिम असे चवीचे मटर पनीर आपण सर्व करून घेऊ। नक्की बनवून बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।